नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात. या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा. पहिली बातमी आहे अर्थातच महापालिकेच्या महाआखाड्यातून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये आमने सामने आलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमधला संघर्ष तीव्र होतोय. सावरकरांची विचारधारा अजित पवारांना मान्य करावीच लागेल असा इशारा आशिष शेलारांनी दिलाय. त्यामुळे नवा वाद पेटलेला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंचे शिलेदार संतोष धुरींनी नाराजीमधून पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केल्याची टीका केल्यानं चर्चांना उधाण आलंय. तर लातूरमध्ये विलासराव देशमुखांबाबत रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झालाय. देशमुख कुटुंबाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी वाद काही थांबताना दिसत नाहीये. तर गुजरातमध्ये मंत्री CR पाटील यांनी पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून नवा वाद सुरू झालाय. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू केलेला आहे. तर या सर्व बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या जे काही आरोप प्रत्यारोप आहेत त्याविषयीची. महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे. महायुतीमधले मित्र एकमेकांचे शत्रू बनले. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपवर थेट हल्लाबोल करणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र आशिष शेलार यांनी आता अजित पवारांना थेट इशारा दिलाय. याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू. अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. तर राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे. केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुण्यामध्ये आमने सामने आलेत. महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. अशावेळी अजित पवारांनी नवा डाव टाकत काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी केली. अगदी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढायला सुरुवात केली. आधी महेश लांडगे, नंतर चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांना जशास तसं उत्तर दिलं खरं, पण शहराच्या विकासावरून सुरू झालेलं शाब्दिक युद्ध आता थेट विचारधारेपर्यंत येऊन ठेपले. अजित पवारांना सावरकरांची विचारधारा मान्य करावीच लागेल असा इशारा देत मंत्री आशिष शेलार यांनी अजित पवारांना शिंगावर घेतलंय. त्यामुळे हा वाद आणखी चिघळलाय. रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू. हा शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे. आदरणीय अजितदादा त्या विचारावर काम करत असतात. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची विचारधारा आम्ही स्वीकारावी की नाही हा त्यांचा जरी प्रश्न, धमकी, इशारा असेल, एवढं मात्र नक्की सांगतो की ती विचारधारा आमची असू शकत नाही. मात्र आमची जी विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा, ही विचारधारा त्यांना स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही धमकी देत नाही, आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मैत्रीपूर्वक सल्ला देतोय. वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही. त्यांनी कधी केलंही नाही. म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही. पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विचारधारेचे असून सुद्धा राज्यात एकत्र आलेले पक्ष महापालिकेमध्ये मात्र नांदा सौख्यभरेपासून ते भांडा आणि आरेला कार्य करा इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे इथून पुढे हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. त्याचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांविषयी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. विलासराव देशमुखांवर आपण टीका केली नाही, मात्र कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे हे शब्द आहेत.
विरोधक सोडाच पण मित्र पक्षातील नेत्यांनाही सज्जड दम किंवा इशारे देणाऱ्या रवींद्र चव्हाणांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. असं घडलं कारण लातूरमध्ये त्यांनी केलेलं एक वक्तव्य. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. ऐकलत रवींद्र चव्हाण काय म्हणाले होते. त्यांचं हे विधान लातूरकरांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं होतं अशी भावना व्यक्त होऊ लागली. कारण विलासरावांचं लातूरशी असलेलं नातं अतूट होतं आणि यावरूनच रितेश आणि अमित या देशमुख बंधूंनी नाराजी व्यक्त केली आणि चव्हाणांच्या या विधानाचा निषेध केला. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसरी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो. त्यांचे चिरंजीव ते अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्याची दिलगिरी घेईन. मला वाटते रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, काढली तर खूप वेगळी होईल. तर या सगळ्या विवादानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केलं आहे. विलासरावांच्या आठवणी कोणीच पुसू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याबद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे. त्यामुळे विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही. आम्हाला सगळ्यांना आदर आहे. आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं त्यापैकी विलासराव आहेत आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे. दरम्यान अमरावतीमध्ये निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. इथं 6 जागा सोडल्या तर इतर ठिकाणी रवी राणांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये लढत होतीये. मात्र भाजपच्या नेत्या आणि रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांच्या दुहेरी प्रचारामुळे चर्चांना उधाण आलंय. एकीकडे नवनीत राणा भाजप नेते अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबत भाजप उमेदवारांसाठी प्रचार करतायत, तर दुसरीकडे त्यांचे पती रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचाही प्रचार करतायत. विशेष म्हणजे त्या भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधामध्ये सचिन भेंडे यांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे आणि यावरून रवी राणांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे बच्चू कडूंनी मात्र जोरदार टोलेबाजी केली आहे. सर्वात आधी पाहूयात रवी राणांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते. साईनगरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तुषार भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचा प्रचार केला आणि त्याच्या 15-20 मिनिटातच माझे खासदार नवनीत राणा ह्या सुद्धा युवा स्वाभिमानीच्या उमेदवाराचा नारळ फोडला गेल्या. ही परिस्थिती फक्त साईनगरमध्येच नाही, सर्व अमरावतीमधल्या युवा स्वाभिमानाचा प्रचार जोरदारपणे नवनीत राणा करत आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीची बसली पाहिजे. तर नवनीत राणांच्या या दुहेरी भूमिकेवरून बच्चू कडूंनी मात्र राणा दाम्पत्याला खोचक टोले लगावले. एका इकडे हिंदू शरणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि दुसरीकडे भाजपच्या विरोधात ते नारळ फोडतात आणि त्यांचं भाजपला अंगावर घेण्याची ताकद ठेवतंय आणि फक्त पतीसाठी, पतीच्या पक्षासाठी. तर त्यांचं मी कौतुक करतो. खरं तर सलाम
नवनीतची राणा तुम्हाला तुमचा खरं तर मुजरा आहे का 6 भाजपला घेऊन लढायचं आणि 34 ठिकाणी स्वाभिमानाला उभं करायचं. म्हणजे इथं तुम्ही लक्षात घ्या का केंद्रात ज्याचं राज्य आहे आणि राज्यात ज्यांचं राज्य आहे त्याला खिश्यात ठेवण्याचं काम रवी राणानं केलं. म्हणजे मानावं लागेल. हम तो टाली बजाएंगे रवी राणा के लिए. पाहुयात पुढची बातमी. मनसे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी संतोष धुरींनी मनसे सोडण्यामागची खदखद व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या रणनीतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जवळ केल्यानंतर त्यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतला असा आरोप धुरींनी केला. तर राजसाहेबांनी मनसे उद्धव ठाकरेंना सरेंडर केलाय असा आरोपही संतोष धुरींनी केला. ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जी हिरव्या लोकांची जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं. आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला. पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे. हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजे, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. तर धुरींच्या या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी त्यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या. खरं म्हणजे संतोष धुरी जो निर्णय घेतलाय तो काही दिवसांनी पश्चाताप नक्की होईल त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे जे आरोप करतोय ना, ज्याने तुम्हाला ओळख दिली ना, त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे. मानसिकता कळते की तुम्ही किती स्वार्थी आहे, किती स्वार्थीपणा दाखवणार. पक्षाने काय कमी केलं तुम्हाला? तुम्ही कोण होतात, काय होतात, आणि आता आजच्या तारखेला तुम्ही कोण आहात, कुठल्या जागेवर आहात? तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत. तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता. मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? दरम्यान ठाकरे बंधूंच्या नव्या युतीमध्ये राज ठाकरेंचंच नुकसान होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ते त्या पक्षामध्ये होते, त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे. ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही. त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे. त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होतं. राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026ला मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महायुतीचे तब्बल 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले. फक्त कल्याण डोंबिवलीच नाही तर राज्यातील इतरही पालिकांमध्ये बिनविरोध निवडणूक होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या प्रकरणी विरोधकांनी कोर्टाचं दार ठोठावलंय. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र या बिनविरोध निवडीचं समर्थन केलं आहे आणि विरोधकांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांनी बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लगावलाय. यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते.
अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत, 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत. अनेक नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत, अनेक पक्षाचे झाले आहेत. त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व हे किती मजबूत आहे यावर अवलंबून असतं आणि जनतेला तिथलं स्थानिक नेतृत्वावर विश्वास असतो. म्हणून सर्व पक्षाचे लोक विकासाच्या बाजूने कुणाला तरी अनपोत करतात. त्यामुळे मला वाटतं हे जे मला तर वाटतं की जास्तीत जास्त निवडणुका अनपोत झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त निवडणुकीचा ताण कमी झाला पाहिजे, लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्याच पाहिजे. पण अनपोत झाल्याचा आनंद मात्र हा चांगलाच असतो, लोकशाहीमध्ये चांगला आहे.